नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनो. निसर्गाच्या मार्गाने चला आणि तुमच्या नफ्यात आणि आरोग्यात भर घाला असं शिकवणाऱ्या SPK पद्धतीबद्दल शिकण्यासाठी ही आहे आपली व्हिडिओची शृंखला. मी माधुरी देशपांडे, स्किल विकास फाउंडेशन या संस्थेची संस्थापक. आज आपण शेतीची परिसंस्था म्हणजे काय आणि ती कशी असली पाहिजे याच्याबद्दल विचार करूया. आजच्या शेतीची आपली परिसंस्था, शेती करायची म्हटलं की पहिल्यांदा आपण भाजावळ करतो, खोल नांगरणी करतो, भरपूर खतं, भरपूर कीटकनाशकं वापरतो आणि ह्याच्यामुळे काय होतं की जमीन तर आपली दरवर्षी नापीकच बनत जाते. मानवी आरोग्यावरती वाईट परिणाम होतात. याशिवाय आपण हवा, पाणी, नद्या, जमीन सगळंच आपण प्रदूषित करतो आणि मित्रकीटक, मित्रपक्षी, मधमाशा सगळ्यांना आपण मारून टाकतो. पाणी जमिनीत झिरपत नाही कारण जमीन कठोर झाली, त्यामुळे विहिरींचं पाणी देखील कमी होत जातं आणि एवढं करून देखील शेतकऱ्याला फायदा काहीच होत नाही आहे. शेतकऱ्याला मात्र दरवर्षी खर्च जास्ती आणि उत्पन्न कमी अशीच परिस्थिती येते आणि वाईट प्रसंग येतो. त्यामुळे शेती कशी असायला हवी? फायदेशीर असायला हवी, परवडणारी असायला हवी, मातीची सुपीकता वाढवणारी, पर्यावरणपूरक असायला हवी आणि शेवटी आपलं आरोग्य देखील राखणारी असायला हवी. ही परिसंस्था कशी असायला हवी की माती सुपीक असली पाहिजे, पावसाचं पाणी जे आपल्याला येतं त्याचं संवर्धन झालं पाहिजे, भरपूर हवा, उजेड आपल्या पिकांना मिळाला पाहिजे. शिवाय त्यामध्ये जमिनीमध्ये लाखो करोडो गांडूळ, जीवाणू असले पाहिजेत. ही गांडूळं म्हणजे आपली जमिनीतली गांडूळं बरं का, गांडूळ खताची गांडूळं नव्हेत. ही 10 फूट खाली जातात आणि जमीन पोखरून काढतात, त्याच्यामुळे आपलं पावसाचं पाणी जमिनीत झिरपू शकतं. अशा परिसंस्थेमध्ये मधमाशा भरपूर येतील, फुलपाखरं देखील भरपूर येतील, आपले मित्रपक्षी येतील, मित्रकिडे येतील आणि जैविक कीटक नियंत्रण होऊ शकेल. शिवाय याच्यामध्ये आपण बांधावरती झाडं पाहिजेत, कुठल्या प्रकारची पाहिजेत, करंज पाहिजे, शेवगा पाहिजे, अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं पाहिजेत. शिवाय मातीचं आणि पाण्याचं संवर्धन होण्यासाठी आणि ते वाहून जाऊ नये याच्यासाठी चर पाडले पाहिजेत. ह्याच्यामध्ये आपल्याला मित्रकिडेंना आकर्षित करण्यासाठी झेंडू, मोहरीसारखी आपल्याला आंतरपिकं घ्यावी लागतील, मिरची, लसूण यासारखी आंतरपिकं देखील घ्यावी लागतील. तर ही परिसंस्थेमध्ये आपल्याला पर्यावरण संतुलित राहील, निसर्गातली चक्र अबाधित राहतील. आणि असं झालं, अशी जर आपली परिसंस्था असेल तर शेतकऱ्याला फायदा होणार म्हणजे होणारच. याच्यामध्ये फायदेशीर शेती होईल, विषमुक्त पीक मिळेल, शेतकरी देखील आनंदात राहील. आणि ही परिसंस्था कशी तयार करायची हे पद्मश्री सुभाष पाळेकरांनी आपल्याला SPK कृषी पद्धतीमध्ये शिकवलं आहे. त्याची 4 चाकं आहेत: जीवामृत, आच्छादन, बीजामृत, वाफसा, आणि ही आपल्या देशी गाईच्या शेण गोमूत्रावर आधारित आहेत. हे आपण नंतरच्या भागात बघूया. धन्यवाद.